शिंदे आणि राम सातपुते अशी फाईट सुरू असताना तुम्ही ह्याच्यामधलं आम्हाला या गॅपमधनं मुख्यतः जनता बाहेर काढेल, कारण की जनतेला आता पर्याय हवे आणि त्या पर्यायाच्या स्वरूपात आम्ही तुमच्यासमोर उभे आहोत वंचित बहुजन आघाडीकडे. सोलापुराचा एक शब्द उल्लेख केला जातो उपरा शब्द. तर या शब्दाकडे कसं बघता? भाजपचे उमेदवार बाहेरचे उमेदवार आहेत, तर सर्व स्तरातून टीका केली जाते बाहेरचे उमेदवार नको पाहिजे. तुम्ही काय म्हणणार? खरं पाहिलं तर वास्तविकता या टीकेला काही अर्थ नाही आहे. कोण बाहेरचं आहे कोण जवळचं आहे, मुद्द्याचं कुणी बोलतच नाही आहे. मुद्दा हा आहे की सोलापूर हा इतका मागासलेला भाग आहे, एवढा मोठा जिल्हा असून एकेकाळी सोलापूरचं इतकं भव्य होतं, वैभव होतं. तो वैभव सगळं कुठंतरी नष्ट झालेलं आहे. तर त्या मुद्द्यावरती कोणी बोलत नाही. इकडे उपरा कोण नाही ह्याच्यावरच सगळं बोलबाला चाललेलं आहे. ह्याला काही अर्थ नाही. ह्याच्याने जनतेचे काही प्रश्न सुटणार नाही आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी तुम्ही काही गावभेट संवाद दौरे वगैरे केले होते का? आणि ते केले असेल तर नेमकं कोणत्या प्रकारचं तुम्हाला रिस्पॉन्स मिळतोय आणि लोकांचे नेमकं म्हणणं काय? लोकांचं म्हणणं, लोक तर वैतागलेले आहेत. लोक दोन्ही पक्षाला वैतागलेले आहेत. 2014च्या आधी त्यांनी काँग्रेसला बघितलं होतं. 2014पासून 24पर्यंत आता ते भाजपला बघतायत. दोन्ही स्वरूपात लोक अतिशय वैतागलेले आहेत. त्यांना काम करणारा नेता, काम करणारा राज्यकर्ता त्यांना सापडलेला नाही हे त्यांना प्रामुख्याने माहिती आहे. तर जनतेच्या मनात तर आम्ही नक्कीच आहोत. जरी तुम्हाला आता असं दिसत नसेल तर ग्रामीण भागात किंवा इव्हन शहरात प्रत्येक घटकाच्या माणसाला जर विचारलं तर ते सगळे घटक वैतागलेले आहेत प्रस्थापितांना आणि ते आमच्यासोबत आहेत.